स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सरपंचानेच दिला गावकऱ्यांना लेखी दम। भिकवडीत काय घडला नेमका प्रकार, सांगली जिल्ह्यात खळबळ। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। प्रवेश सुरू डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द इथं एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावामध्ये नागरी सुविधा मागणाऱ्या गावकऱ्याला सरपंचांनी थेट लेखी उत्तर देत आपण शहाणपणा शिकू नये असा सल्ला दिलाय। त्यामुळे सदरचा गावकरी हा आक्रमक झालाय। त्याने प्रसार माध्यमांकडे धाव घेतली। या सरपंचाला तात्काळ निलंबित करावा अशी मागणी त्यांनी केली। याबाबतची अधिक माहिती अशी की भिकवडी खुर्द येथील प्रशांत लिंगप्पा जंगम यांनी गावात सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधण्याबाबत ग्रामपंचायतीला लेखी पत्र दिलं होतं। गावात नागरी सुविधा मिळाव्या या हेतूने त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केला होता। परंतु सदरच्या पत्रावर संबंधित सरपंचांनी या सर्व सुविधांसाठी आपण घरफाळा वेळेत भरावा, मगच सर्व शहाणपणा दुसऱ्याला शिकवावा अशा प्रकारचा लेखी शेरा मारलाय। त्यामुळे संबंधित गावकरी हा आक्रमक झालाय। त्यानं मला घरफाळा भरावा इथपर्यंत लेखी उत्तर दिलं हे ठीक आहे, परंतु आपण दुसऱ्याला शहाणपणा शिकवावा अशा प्रकारचं उत्तर देऊन मला एक प्रकारचा धमकीबाजा दमच दिला असल्याचं त्यांनी म्हटलंय। या घडलेल्या प्रकारामुळे मात्र सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे। या पूर्ण प्रकरणाबाबत आम्ही संबंधित सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आम्हीही लवकरच प्रतिक्रिया देऊ असं म्हटलंय। बघूयात नेमकं काय आहे हे प्रकरण। नमस्कार, मी प्रमोद लिंगप्पा जंगम, भिकवडी खुर्द गावचा रहिवासी। माझे गाव कडेगाव तालुक्यामध्ये येत असून मी भिकवडी खुर्द गावचे सरपंच गणपत रामचंद्र सावंत यांना 4 दिवसापूर्वी गावामध्ये सार्वजनिक मुतारी व शौचालय बांधण्यासाठी एक तक्रारी अर्ज दाखल केला होता। एक ग्रामसेवकांना त्याची प्रत दिलेली, एक सरपंचांना प्रत दिलेली। त्यानुसार ग्रामसेवकांनी अजून त्या पत्रावर दखल घेतली नाही। सरपंचांनी त्या पत्रावर दखल घेतली, परंतु त्या पत्राची दखल अशी घेतली की त्यांनी त्याच्यावर शेरा मारला की या सर्व सुविधासाठी तुम्ही घरफाळा वेळेत भरावा। घरफाळा वेळेत भरावा इथपर्यंत ठीक आहे, ती गोष्ट समजू शकतो आम्ही। घरफाळा न भरल्यामुळे ग्रामपंचायतीला अडचण येत असेल, पण त्या घरफाळा वेळेत भरावा याच्या खाली त्यांनी असं लिहिलंय की मग सर्व शहाणपणा दुसऱ्याला शिकवावा। मग हे कोणत्या कायद्यानुसार त्यांनी मला हे लिहून दिलं आणि अशा सरपंचाचा मी तर जाहीर निषेध करतो। कारण की लोकशाहीमध्ये आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु जर सरपंचच असे लिहून देत असेल तर मग नाराज होऊन असे कितीतरी जे कार्यकर्ते आहेत जे गावासाठी झरतात त्या लोकांना मग या गोष्टीचा कुठेतरी मनस्ताप होतो आणि ते या गोष्टीपासून ते लांब राहतात आणि मग गावातल्या सोयी सुविधा कशा निर्माण होणार, गावातल्या लोकांसाठी भांडायचं कोणी। म्हणून याची दखल सर्व माझे लोकप्रतिनिधी या सर्वांनी घ्यावी आणि या सरपंचावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि यांचा राजीनामा सुद्धा घेण्यात यावा। कारण हे लोकनियुक्त सरपंच असल्यामुळे यांच्यावर कोणाचा धाक राहिला नाही, तरी या गोष्टीची दखल सर्वांनी घ्यावी। यापूर्वी सरपंचाने माझा काही वाद नाही। गावामध्ये ज्या समस्या निर्माण होतात त्याच्याविषयी मी फक्त तक्रार करतो। या गोष्टीचा राग त्यांच्या डोक्यात आहे आणि या रागातूनच त्यांनी मला असं लिहून दिलंय की मग शहाणपणा दुसऱ्याला शिकवावा। म्हणजे ही अतिशय गंभीर बाब आहे की शहाणपणा दुसऱ्याला शिकवावा म्हणजे हे नक्की उद्धडपणा सुद्धा म्हणता येणार नाही। कारण आज सरपंच जर असं लिहून देत असेल की शहाणपणा दुसऱ्याला शिकवावा, अगदी लहान मुलासारखं यांनी लिहून दिले। मला या गोष्टीची खरं खंत वाटली की एखादं चांगलं काम करत असताना मग माझा एवढा हिरमोड झाला ना की मग आपण गावासाठी का भांडावं। जर सरपंचच असे म्हणत असतील की शहाणपणा दुसऱ्याला शिकवावा, खरं तर ही ग्रामसेवक सरपंच या लोकांनी ही गोष्ट करायला पाहिजे होती। गावात लोकांना उभं राहून मुतायला एका साईडला उभं राहायला लागतं, सांडायची सोय नाही, गावामध्ये दर गुरुवारची बाजार भरतो, मग या लोकांसाठी सुविधा नाहीत म्हणून मी अर्ज लिहिल्यानंतर ते मलाच उलट शकतात की तुम्ही शहाणपणा दुसऱ्याला नंतर शिकवा, घरफाळा वेळेत भरावा। ही गोष्ट माझ्या मनाला पटण्याजोगी आहे की बाबा मी घरफाळा भरला पाहिजे, पण शहाणपणा शिकवावा ही कुठेतरी माझ्या मनाला गोष्ट खटकली आणि या गोष्टी गांभीर्याने घ्यावी लोकप्रतिनिधींनी। त्याला धमकीच म्हणता येईल की शहाणपणा शिकवावं म्हणजे
दम पण आहे, धमकी सरळ मला दिली, म्हणजे परत मी या गोष्टीसाठी भांडूच नाही आणि पत्रव्यवहार कोणतीही करू नये यासाठी त्यांनी मला हा धमकीवाजा इशारा दिलेला आहे. माझी अशी भूमिका आहे, ह्या सरपंचाचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा आणि यांच्याकडून शासनाने कारणे दाखवा नोटीस घ्यावी की बाबा हे का तुम्ही नक्की केलं. असं जर सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही जर असा धमकी देत असेल तर मग इतर कार्यकर्ते तयार होतील का आणि गावातल्या लोकांसाठी भांडायचं कोणी. हा, आणि लेखी दिलेला आहे, विशेष तोंडी पण नाही, मला हे लेखी दिलेलं आहे, म्हणजे अशिक्षितपणाचा हा कळसच आहे असं म्हणलं तर चालेल. मग असे सरपंच गावाच्या उपयोगाचे काय. आणि मुळात हे सरपंच निवडून 3 वर्ष झालेत, हे गावात कमी मुंबईलाच लय असतात, सोना चांदीचे व्यापारी आहेत. पण मग जर त्यांना मुंबईलाच राहायचं होतं तर मग गावाच्या लोकांना त्यांनी आश्वासन दिलं का की बाबा मी गावात राहून तुमची 5 वर्ष सेवा करीन. तर हे अशा सरपंचांना निलंबितच केलं पाहिजे शासनाने आणि एखादा चांगला गावात राहणारा स्थानिक सरपंच द्यावा गावाला, जेणेकरून गावचा विकास होईल. आणि अशी जी पत्राची दखल इथून पुढचे सरपंच तरी घेतील ही माझी मागणी आहे शासनाकडे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.